नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून नीलम शिर्केंची माघार. निवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं. गोवंश हत्या बंदी कायद्याचं पालन करा, तसेच गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घ्या. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या बंदी कायद्याचं पालन करण्याचे राहुल नार्वेकरांचे आदेश. मालेगावात महाविकास आघाडीची अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. कांदा 100 रुपयात, डिझेल मिळेना, मग शेती कशी करायची? शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल. भिवंडीत निजामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं बकरी ईद निमित्त रूट मार्च. पोलिसांच्या वतीनं पथसंचलन करून नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्थेचा संदेश. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई. सागर पाटील अटकेत. न्यायालयानं दिली 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. माजलगाव तालुक्यात भीषण अपघात. 2 दुचाकींची समोरासमोर धडक. एकाचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन. आंबेनळी घाटातील अपघातामध्ये 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. आसगाव येथील 3 मृतदेहांचं शवविच्छेदन पूर्ण. रुग्णालय प्रशासनाचं डॉक्टर भानुदास गिरी यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं एक विमान हवेतच अडकल्याचं चित्र. हिंगोलीच्या बेरुळा येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस. जिल्हा परिषद शाळेवरील 3 पत्रे उडाले. घटनेत शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाडापासून दिलासा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.